जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये असं अमेरिकेचे नेतेही सांगतात। त्यामुळे आता काँग्रेसनं देशाची बदनामी थांबवावी, गॅस वितरणामध्ये कोणताही त्रुटी नाही। मुख्यमंत्री फडणवीसांचं काँग्रेसला प्रत्युत्तर। आपल्या देशामध्ये बडबड आणि फडफड करणारे जे नेते आहेत यांनी देखील हे समजून घेतलं पाहिजे, आपल्या देशाची बदनामी बंद केली पाहिजे। असं आहे की काही पक्ष आणि विशेषतः काँग्रेस पक्ष जाणीवपूर्वक लोकांमध्ये भीती तयार करून त्यांनी रांगा लावाव्या असा प्रयत्न करतोय। 29 राज्यांमध्ये व्यावसायिक सिलेंडरचं वितरण सुरू। सिलेंडरच्या वितरणात 84% ऑनलाईन बुकिंगचा वाटा। पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांची ही माहिती समोर। लगभग 29 स्टेट्स और यूनियन टेरिटरीज में कमर्शियल सिलेंडर्स का डिस्ट्रीब्यूशन स्टार्ट हो गया है। ऑनलाइन बुकिंग लगभग 84% पर है। गॅस, पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नाही, घरगुती गॅसचं संकट नाही, केंद्रानं हे स्पष्ट केलं। मात्र लोकांना भडकावून रांगेत उभं करायचं हे काँग्रेसचं षडयंत्र। मुख्यमंत्री फडणवीस यांचं हे वक्तव्य समोर। काँग्रेसच्या नेत्यांनी जे पॅनिक तयार केलेलं आहे त्या पॅनिकमुळे हे चाललेलं आहे। ऑइल, पेट्रोल, डिझेल कुठेही तुटवडा आपल्याकडे नाही। जाणीवपूर्वक लोकांना भडकवायचं आणि रांगा लावायच्या हे षडयंत्र आहे। राज्य सरकारकडून गॅस वितरणासाठी नवी नियमावली जाहीर। अनुदानित शाळा, वसतिगृह, खानावळांना 100% गॅस पुरवठा करण्याचे सरकारचे आदेश। दररोजचा अहवाल सादर करण्याचे सरकारचे आदेश। गॅस सिलेंडरसाठी रांगेत उभं राहणाऱ्या ग्राहकांना सरकारकडून खुशखबर। आता घरगुती सिलेंडर व्हॉट्सअप, SMS आणि ॲपद्वारे बुक करता येईल। दिल्लीतल्या घोषणेचा दाखला देत संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा। नरेंद्रही गायब आणि सिलेंडरही गायब, राऊतांची टीका। तर रोज सकाळी भोंगा वाजवून अफवा पसरवण्याचं काम सुरू। बन यांचा राऊतांवर पलटवार। राज्यात घरगुती LPG गॅसचा तुटवडा नाही, मंत्री छगन भुजबळ यांचं ट्विट। नागरिकांनी गॅस तुटवड्याबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये असंही आवाहन। तर रुग्णालय, शाळा, आश्रमशाळा आणि अत्यावश्यक सेवांना गॅस पुरवठा प्राधान्यानं मिळेल याची चोख व्यवस्था करण्यात आल्याची माहिती। नेतान्याहू यांना इस्लामिक देशांना संपवायचं। नेतान्याहू आणि ट्रम्प यांना संपूर्ण जमीन ताब्यात हवी आहे। MIMचे खासदार असुद्दीन ओवैसी गॅस तुटवड्यावरून आता संजय राऊत यांच्याकडून ट्विट करत पुन्हा एकदा भाजप आणि पंतप्रधान मोदींवरती निशाणा। मिठी नदीमध्ये नैसर्गिक वायू सापडला, भाजपकडून याला राष्ट्रीय संपत्ती घोषित करावी अशी मागणी। संजय राऊत यांचं खोचक ट्विट। ही मोदींची जी योजना आहे ती मिठी नदीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये साकार होऊ शकते। मोदींच्या कृपेनं नदी, नाले, गटार, ड्रेनेज यांची किंमत वाढली आहे असा प्रधानमंत्री जगात झाला नाही। भारतीय जनता पक्ष आता गटारांना राष्ट्रीय संपत्ती घोषित करा असे सांगण्याची स्थिती मला दिसते। भंडाऱ्यात सिलेंडर हातात घेत काँग्रेसचं आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयावरती काढला मोर्चा। महागाईच्या चटक्यानंतर आता गॅस सिलेंडरचाही तुटवडा। पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी। मुंबईमध्ये CSMT स्थानकाबाहेरील खाऊ गल्लीमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा। दुकानदारांना इलेक्ट्रिक शेगडीवर जेवण बनवण्याची वेळ आली। सरकार मूर्ख बनवतंय, आमच्या समस्यांकडे सरकार लक्षच देत नाही, दुकानदारांनी व्यक्त केली खंत। नागपूर विमानतळावरील कॅन्टीनमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा। सिलेंडर नसलं तर विमानातील नाश्ता आणि स्टाफचा जेवणाचा प्रश्न निर्माण होणार। कॅन्टीन चालकाकडून अन्न पुरवठा विभागाकडे सिलेंडरची मागणी। पुण्यातल्या सिंहगड या ठिकाणी आजही गॅस सिलेंडरचं रस्त्यावर वाटप सुरू। घरी जाऊन सिलेंडरचं वाटप करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या होत्या सूचना। युद्धाच्या नावाखाली धुळ्यातील केळी उत्पादकांची फसवणूक होत असल्याचा आरोप। व्यापाऱ्यांकडून आता भावच मिळत नाही, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात। 1,500 ते 2,000 रुपयांचा दर 800 ते 1,000 रुपयांवर पोहोचला। धाराशिवमध्ये घरपोच गॅस सिलेंडर पुरवठा सुविधा बंद केली, त्यामुळे गॅस वितरण विस्कळीत। गॅस एजन्सी बाहेर सकाळपासूनच लांबच लांब रांगा लागल्या। गॅस पुरवठा करणारे कर्मचारी गॅस वितरणामध्ये हेराफेरी करत असल्याचा नागरिकांचा आरोप। रायगडमध्ये पोलीस बंदोबस्तात घरगुती सिलेंडरचं वितरण। गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। पेण या ठिकाणी भारत गॅसच्या वर्धन एजन्सी बाहेर पहाटेपासून नागरिकांच्या रांगा।